आयोगाचे प्रश्न कशा पद्धतीने आहेत आणि कशा पद्धतीने ते सोडवावे असे बरेचसे प्रश्न आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत. आणि आजचा एक आपला प्रश्न जो आपण लॉंग व्हिडिओमध्ये टाकतोय 3-4 मिनिटाचा हा प्रश्न मी तुम्हाला समजून सांगणार आहे. या व्यतिरिक्त शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला बऱ्याचशा ट्रिक सांगितलेल्या आहेत. शॉर्ट व्हिडिओ दर संध्याकाळी 7 वाजता आपला अपलोड होत असतो. पूर्ण सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूबला. चला तर मग हा राज्यसेवा 2023 चा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कसा अटेम्प्ट करावा किंवा आपला अप्रोच कसा असावा ते इथे आपण समजून घेणार आहोत. किंवा काहीही माहिती नसताना एखाद्या प्रश्नाला कसं टॅकल करावं ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. म्हणजे बेसिक नॉलेज तर आपल्याला असणारच ना, तर त्या नॉलेजच्या बेसवर. मग आता प्रश्न पाहू. प्रश्न आहे, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. खालीलपैकी कोणती कारणे या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहेत? बरोबर आहे. प्रश्न समजला तुम्हाला? ऑप्शन पाहू काय काय दिलेले. ए बी सी डी असे ऑप्शन आहेत. ए मध्ये सांगितलेले आहे पर्मो कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. बी मध्ये सांगितलेले आहे पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. सी मध्ये सांगितलेले आहे पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. आणि डी मध्ये सांगितलेले आहे पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात वनाच्छादित खालील क्षेत्र अत्यल्प आहे. तसं आपण बघितलं राजस्थान बद्दल सगळी विधाने कशी आहेत, ॲक्युरेट आहेत आणि बरोबर आहेत. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय, चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत प्रामुख्याने पश्चिम राजस्थानमध्ये. तर त्या संदर्भित त्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत असणारी कारणे विचारलेली आहेत. ऑप्शन बघू आपण काय काय दिलेले आहेत. ऑप्शन मध्ये सांगितलेले आहे फक्त ए बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये सांगितलेले आहे फक्त ए आणि बी बरोबर आहे. तिसऱ्यामध्ये सांगितले ए बी सी बरोबर आहेत आणि 4 मध्ये सांगितले डी बरोबर आहे. आता इथे जर आयोगाने असा दिला असता वरीलपैकी सर्व, तर आपण त्या वरीलपैकी सर्व असं उत्तर दिलं असतं. मात्र आता इथं उत्तर देताना आपल्याला कन्फ्युजन होत आहे की यातला एलिमिनेट करायचा आहे तर तो कुठला एलिमिनेट करायचा आहे का. आता समजा बघितलं तर पश्चिम राजस्थानच्या संदर्भात आहे तर, आणि त्याच्याशी आपण कीवर्ड सुद्धा बघितले काहीतरी की पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे म्हणूनच तिथे मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकते. कारण पर्जन्याचं प्रमाण का कमी आहे, कारण वनाच्छादित खालील क्षेत्र अत्यल्प आहे आणि त्याच्यामुळेच कुठेतरी आणखी हवामान उष्ण व कोरडं आहे, याच्यामुळे तिन्ही रिलेट करतात बीसीडी. मात्र बीसीडी ऑप्शन आपल्याला कुठेच दिसत नाही. याचा अर्थ इथे एलिमिनेट करायचं आहे असं आपण समजू शकतो. आणि इथे प्रामुख्याने सांगितलेले आहे प्रश्नामध्ये चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे. मग जास्त संयुक्तिक काय होईल याच्यासाठी बघा, हे बी सी डी तिन्ही एकत्र नाही. आणि यातूनच आयोग आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय की बघा ऑप्शन मध्ये सुद्धा उत्तर दिलंय फक्त ए बरोबर आहे. कारण काय की पर्मो कार्बोनिफेरस युगामध्ये पश्चिम राजस्थानचा, बघा पश्चिम राजस्थान रिलेट शब्द आला, भाग समुद्राच्या पाण्याखाली होता आणि समुद्राच्या पाण्याखाली असल्यामुळेच तिथे जिप्सम आहे किंवा खनिज आहे किंवा चुनखडक आहे याचे साठे जास्त प्रमाणात वितरित झालेले आहेत. कसं आहे तर बरोबर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे हे याचं उत्तर आहे. माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे तुम्हाला समजलं की इथे ज्या वेळेस आयोग वरीलपैकी सर्व देत नाही त्यावेळेस कुठला तरी ऑप्शन आपल्याला एलिमेंट करायचा असतो आणि हे तिन्ही ऑप्शन सांगितले एकमेकांशी रिलेट होते म्हणून ते आपण बाजूला काढले आणि जे उत्तर आहे ते काय निघाल आपलं, आणि कीवर्ड आपण पकडले की जिप्सम, खनिज मिठाचे साठे आणि चुनखडक. तर आता मी याबद्दल थोडक्यात डिटेल माहिती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. भारतामध्ये जिप्सम आपण बघितलं तर भारत हा जगातील जिप्समचा एक महत्वाचा उत्पादक आहे आणि राजस्थान आघाडीवर आहे. यासाठी राजस्थानमध्ये देशातील एकूण जवळपास 90% पेक्षा जास्त वाटा जिप्समच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 90% पेक्षा जास्त वाटा त्यामध्ये बिकानेर, जैसलमेर किंवा बारनेर, नागौर, गंगानगर हे प्रामुख्याने जिल्हे येतात. त्याच्यानंतर तामिळनाडू, जम्मू काश्मीर वगैरे त्याचा क्रमांक लागतो. त्याच्यानंतर लाईमस्टोन चुनखडक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा चुनखडक कुठे वापरलं जाते, सिमेंट उद्योगामध्ये वापरलं जाते. ते खनिज आहे प्रामुख्याने आणि राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, छत्तीसगड अशा राज्यांमध्ये पाहायला मिळते. महाराष्ट्रात जर विचार केला तर यवतमाळमध्ये चुनखडकाचे साठे पाहायला मिळतात. आणि मिठाबद्दल विचार केला तर भारतात मिठाचे उत्पादन प्रामुख्याने समुद्राच्या पाण्यापासून आणि काही प्रमाणात खाणीमधून सुद्धा केलं जाते. आता गुजरात आहे, राजस्थान आहे किंवा इतर किनारपट्टीवरील जे काही राज्य आहेत जसं आता तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि म्हणजे किनारपट्टी वाले राज्य जे असतील तिथे आपल्याला प्रामुख्याने मिठाचं उत्पादन पाहायला मिळते.
पद्धतीने खनिज संपत्ती यावर आधारित हा प्रश्न होता आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये विचारला होता. तुम्हाला शॉर्ट ट्रिक, लॉजिक वगैरे सगळ्या गोष्टी मी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेल्या आहे. 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ असतो. दररोज संध्याकाळी 7 वाजता अपलोड होत असतो आणि नोटिफिकेशनसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. या व्यतिरिक्त बाकीचे सुद्धा ट्रिक्स, लॉजिक आणि बाकीच्या सुद्धा अप्रोचेस वगैरे आहेत ते मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे. तर दररोज संध्याकाळी पाहायला विसरू नका. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय आपलं टेलिग्राम सुद्धा आहे, स्पर्धा विश्व ऑफिशियल, ते सुद्धा जॉईन करू शकता. धन्यवाद.